नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 8वी गणित यामधील प्रकरण 11वे सांख्यिकी याचा अभ्यास करत आहोत। त्यामध्ये आज आपण शतमान स्तंभालेख या घटकाची माहिती करून घेणार आहोत। त्यावर आधारित उदाहरणे पण अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। आता इथे बघा, शतमान स्तंभालेखामध्ये एका गावामध्ये त्या गावाचं नाव आहे आर्वी। त्यामध्ये 42 झाडं आहेत। त्यापैकी तर ती कशाची आहेत? 60 झाडं आहेत। त्याच्यापैकी 42 झाडं ही जगलेली आहेत, म्हणजे 60 झाडांपैकी। आणि जे एक दुसरं गाव आहे मोर्शी, त्यामध्ये 75 झाडं लावली होती। त्यापैकी 45 झाडं जगलेली आहेत, म्हणजे जिवंत आहेत। आणि बार्शीमध्ये 90 पैकी 45 झाडं जगलेली आहेत। तर कोणत्या गावामध्ये व्यवस्थित झाडांचं रोपण झालेलं आहे ते आपल्याला बघायचं आहे। फक्त झाडांची जी लावलेली संख्या असते ती आपल्याला उपयोगी नसते, तर त्यामध्ये किती झाडं जगलेली आहेत हे आपल्याला शोधून काढायचं आहे। मग इथे ते झाडं किती जगलेली आहेत, आता त्याचं जर आपल्याला पर्सेंटेज काढायचं असेल, टक्के काढायचे असतील, तर आपल्याला माहिती आहे की आपण पर्सेंटेज कसं काढतो। तर मग आता 42 झाडं, 60 झाडांपैकी 42 झाडं, म्हणून 42/60 गुणिले 100, म्हणजे 100पैकी किती झाडं? 100%। पण ह्या 60ला जर 100% म्हटलं तर 100%पैकी किती टक्के झाडं जगली हे आपल्याला शोधायचं। म्हणून 42/60 गुणिले 100 हा गुणाकार केल्यावरती आपल्याला 70% एवढं उत्तर मिळतं। त्याचप्रमाणे हे मोर्शी नावाचं गाव आहे, तिथे पण याच प्रकारे आपल्याला 60% हे उत्तर मिळतं। मग ह्या टक्केवारीवरनं किंवा पर्सेंटेजवरून आपण असं समजून आपल्याला लक्षात येतं की आर्वी नावाच्या गावामध्ये जास्त प्रमाणात झाडं जगलेली आहेत। आता यामध्ये आपल्याला एक लक्षात येतं की ही थोडीशी दिलेली माहिती काय असू शकते, थोडीशी वेगळी असू शकते। मग आता ही आपण काय करायची आहे, एका स्तंभालेखामध्ये ती आपल्याला काय करायची आहे, दाखवायची आहे। आणि ह्या स्तंभालेखाला आपण स्तंभालेखामध्ये ती कशाच्या पद्धतीत दाखवणार? आपण पर्सेंटेज म्हणजे टक्केवारीच्या प्रमाणात दाखवणार। म्हणून या स्तंभालेखाला आपण काय म्हणतो? शतमान स्तंभालेख असं। म्हणजेच आपल्या काय लक्षात येतं यामधनं, तर जी माहिती आहे ती काय आहे, त्या स्तंभालेखामध्ये विभागलेली आहे एकाच स्तंभालेखामध्ये। आणि आपल्याला ह्या जी आत्ता माहिती आपण बघितलेली आहे त्या माहितीच्या आधारे ती आपण इथे दाखवणार आहोत। मग आता हा स्तंभालेख इथे याप्रमाणे काढलेला आहे। त्यामध्ये एक्स अक्षावरती गावांची नावं घेतलीत, वाय अक्षावरती टक्केवारी किंवा पर्सेंटेज घेतलेलं आहे झाडांचं, आणि वाय अक्षावरती 1 सेंटीमीटर बरोबर 10% एवढं ते पर्सेंटेज घेतलेलं आहे। आणि इथे निळा रंग झाडांचा आहे, आणि जी जगलेली झाडं आहेत त्यांचा निळा रंग आहे, आणि जी जगलेली झाडं नाहीत त्यांचा पांढरा रंग आहे। याप्रमाणे हा स्तंभालेख आपण शतमान स्तंभालेख इथे काढत असतो। मग आता यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की आर्वी नावाच्या गावामध्ये 70% झाडं जगली आहेत, म्हणून ते निळ्या रंगाने इथे दाखवलीत। आणि उरलेली ही जी 30% झाडं आहेत ती काय झालेली आहेत, जगलेली नाहीत, ती उगवलेली नाहीत। थोडक्यात सराव संच 11.3